श्रीराम समर्थ श्रीराम भाग 11. चिन्मयानंद उमरखेडला निघून गेले. सद्गुरूचा अनुग्रह झाल्यानंतर तुकारामांच्या अंगी परमहंस वृत्ती बांधली. त्यांची गुरुपरंपरा अशी: आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, मुक्तावटेश्वर, चक्रपाणी, विमला चांगदेव, जनार्दन नरहरी, विश्वेश, केशवराज, बोपया, हरिदास, कानया, सदानंद, कृष्णश्यामसुंदर, प्रल्हाद, नागया, एकनाथ, विठ्ठल किंकर आणि चिन्मयानंद. चिन्मयानंदानंतर त्यांनी अनुग्रह दिला तुकाराम चैतन्य यांना. या परंपरेमध्ये योग आणि भक्ती यांचा समन्वय आढळतो. चिन्मयानंदांचे आणखीन 2 अधिकारी शिष्य त्या काळी त्याच प्रांतात होते. एक गोचर स्वामी आणि दुसरे रावसाहेब शेवाळकर. पहिले संन्यासी असून उमरखेडला गुरुच्या समाधी सन्निध राहिले. दुसरे गृहस्थाश्रमी असून कळमनुरी येथे भजन आणि अन्नदान या निमित्ताने परमार्थाचा प्रसार करीत राहिले. हे दोघेही तुकामाईंना दादा म्हणत आणि आपल्या गुरुच्या खालोखाल त्यांना मान देत. या तिघांमधील परस्पर प्रेम फार अलौकिक होतं. श्री तुकारामांना संत चिन्मयानंदांचा अनुग्रह झाला हे कळल्यानंतर अनेक लोक दर्शनाला येऊ लागले. लोक त्यांना तुकामाय म्हणत असत आणि आपलं दुःख सांगत. हळूहळू तुकामाईंच्या मागे लोक इतके लागले की त्यांना स्नानाला, भोजनाला, निजायला सुद्धा फुरसत मिळेना. पहिल्याने तुकामाईंनी रागाचा आव आणावा, शिव्या द्याव्यात, अभद्र बोलावं, हाकलून द्यावं, तरी लोक सोडेनात. येऊन घट्ट पाय धरायचे. तेव्हा मात्र ते जंगलात पळून जाऊ लागले. तुकामाई म्हणत, अरे जो येतो तो आपल्या प्रपंचासाठी. मला बरं नाही, माझ्या बायकोला बरं नाही, मला मूलबाळ नाही, मला पैसा मिळत नाही. हे ऐकून माझे कान किटले. या गोष्टींशिवाय जगात दुसरं काही नाहीच का? तुकामाई अत्यंत निस्पृह होते. जरा उग्र पण होते. ते भारी शिव्या देत. पण वरवर कठोर दिसणारे तुकामाई अत्यंत कोमल आणि मृदू अंतःकरणाचे असून दुसऱ्याचं दुःख त्यांना पाहवत नसे. प्रापंचिक लोक रडत आले म्हणजे त्यांचं रडणं सहन न होऊन जा तुझं काम होईल असा आशीर्वाद देत आणि त्या माणसाचं काम मनासारखं होऊन जाईल. त्यांचं रोज दर्शन घेण्याचा काही लोकांचा नियम होता. पण ते रानामध्ये निघून गेलेले असले म्हणजे त्या लोकांना त्रास व्हायचा. अशा वेळी ज्याची निष्ठा खरी प्रामाणिक असायची त्याला ते आपण होऊन दर्शन द्यायचे. तुकामाईंच्या जवळ एक नेहमी रिकामी चिलीम असे. तिच्यामध्ये कधी ना तंबाखू असायचा ना कधी अग्नी असायचा. पण जय गुरु असं म्हणून मोठ्याने झुरका मारला की तिच्यामधून ज्वाळा निघायच्या. त्यांच्यापाशी टिट्ट्या आणि गण्या असे 2 कुत्रे होते. परस्परांचं एकमेकांवर विलक्षण प्रेम असे. तुकामाईने खायला घातल्या वाचून ते कुत्रे कधी खात नसत. गण्या मेला तेव्हा स्वतःच्या हाताने तुकामाईंनी त्याला अग्नी दिला. तुकामाईंच्याकडून अनुग्रह मिळायला फार कष्ट पडत. त्यांच्या कसोटीला उतरणं अति कठीण गोष्ट असल्याने त्यांचे 4-5च खरे शिष्य झाले. येहळेगावमधले 3-4 पुरुष यांच्या अंतरंगातले होते. बाबा नागरे नावाचा कुणी कुणबी होता. तुकामाईजवळ तो अहोरात्र असे. बाहेरून त्याच्यावर शिव्यांचा भडीमार व्हायचा. पण आतमध्ये त्याच्यावर इतकं प्रेम असे की त्याच्याशिवाय घास गिळला जात नसे. सध्याच्या मठाची जागा बाबा नागऱ्यांचीच. त्याला त्रिकाल ज्ञानाची देणगी तुकामाईंनी दिली होती. भुजंग नावाचा एक इसम असाच एकनिष्ठ भक्त होता. तुकामाईंची चिलीम घेऊन तो नेहमी उभा असे. दत्ताराम नावाचा आणखी एक मोठा भक्त होता. तुकामाईला तो रात्रंदिवस एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळे. ते रागवले तरी आपण शांत राहून आपलं म्हणणं त्यांना ऐकायलाच लावी. ते त्याला शिव्या देऊ लागले म्हणजे तोही त्यांच्यावर ओरडे आणि आपलं त्यांना ऐकायला लावी. एकदा तुकामाईला जोराचा अतिसार झाला. रोज 40-50 जुलाब होऊ लागले. देहाचं भान नसल्यामुळे ते जिथे ज्या अवस्थेत असत तिथेच शौचाला व्हायचं.
पण दत्तारामने त्यांचे कपडे बदलून त्यांना स्वच्छ करावं, ते कपडे स्वतः धुवावे अशी त्यांनी मनापासून सेवा केली. तुकामाईंनी त्याला योगामध्ये निष्णात केलं. शेषराव माजलगावकर या गृहस्थाला मूलबाळ होत नव्हतं, म्हणून तो आपल्या बायकोला घेऊन तुकामाईंजवळ सेवेसाठी राहिला. तुकामाई म्हणाले, तुला संतती होईल, पण पहिलं फळ मला अर्पण करशील का? शेषराव म्हणाले, हो, जरूर देईन. काही दिवसानंतर त्यांना पहिला मुलगा झाला आणि त्यांनी तो खरोखरीच मठाला वाहून टाकला. हा मुलगा मठाची उत्तम रीतीने व्यवस्था पाहतो. मारुती नावाचा एक शिष्य रोज तुकामाईला 1000 बेलवपत्रे वाहत असे. त्यांना बेल वाहिल्या वाचून अन्न घ्यायचं नाही असा त्याचा निर्धार होता. पण बरेच वेळा हे गावातच नसायचे. त्यांना शोधण्यासाठी मारुती डोंगरात, रानात, मळ्यात, शेतात, नदीवर, विहिरीवर, देवळामध्ये, धनगराच्या घरी कुठेही भटकायचा, फिरायचा. शेवटी तो कंटाळून थकला आणि बसला की हे कुठून तरी यायचे आणि म्हणायचे, आण तुझा बेल, असं म्हणून त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे. तुकामाईंनी मारुतीला एकदा विचारलं, मारुत्या, तुझी काय इच्छा शिल्लक उरली आहे रे? मारुती बोलला, तुकामाय, तुमच्या मांडीवर मरण यावं एवढंच शिल्लक उरलंय. तुकामाई म्हणाले, जा, तसंच होईल. 1 महिन्यानंतर मारुतीला ताप आला. औषध पाणी करून गुण येईना. 8व्या दिवशी रात्री तुकामाई त्याच्या घरी गेले. त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. त्याच्या तोंडात तीर्थ घालून त्याला राम राम म्हण राम राम असं म्हणायला लावलं. पण राम राम म्हणायच्या ऐवजी मारुती तुकाराम 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 म्हणत शांतपणे स्वर्गवासी झाला. मारुतीचे पुढचे सर्व संस्कार स्वतः तुकामाईंनी केले. श्रीराम समर्थ श्रीराम.